बातमी राजकीय गोटातून बिहारच्या अवघ्या काही क्षणात बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार शपथ घेणार आहेत आणि थोड्याच वेळात हा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे। खरं तर काल रात्री जेव्हा हे सगळी घडामोड घडली, राजीनामा दिला नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा, त्यानंतर भाजपने पाठिंबा दिला, ह्या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर आज ह्यातलं सगळ्या ह्या नाट्यानंतर महत्त्वाची घडामोड म्हणजे मुख्यमंत्री पदाची आता शपथ घेणार आहेत नितीश कुमार। भाजप आणि नितीश पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। एक नव सत्ता समीकरण बिहारच्या राजकारणात सध्या निर्माण होत आहे आणि आज या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं जण शपथ घेणार असल्याचं देखील कळतंय आणि उद्या नितीश कुमार यांना आपलं बहुमत जे आहे ते सिद्ध करायचंय। बहुमत सिद्ध केल्यानंतरच त्या ठिकाणी इतर जे मंत्री आहेत 14 मंत्री दोन्ही भाजप आणि जेडीयूचे शपथ घेतील अशी माहिती मिळते आहे। पण सध्या तरी बिहारच्या राजकारणात भूकंप आहे। महामहिम की अनुमति से माननीय श्री नीतीश कुमार से अनुरोध है कि कृपया के मंच पर शपथ ग्रहण के लिए पधारे तथा महामहिम के समक्ष पद एवं गोपनीयता हटाइए। नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता को अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप में संसूचित या प्रकट नहीं करूंगा। बिहारच्या मुख्यमंत्री पदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली आहे। खरं तर बिहारमध्ये आता एनडीएचं सरकार आलेलं आहे। भाजप आणि जेडीयू दोघांनी एकत्र येऊन आता सरकार स्थापन केलेलं आहे आणि मुख्यमंत्री पदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली आहे। बिहार
भारतीय राज्यपाल संविधान के अनुच्छेद 164(1) द्वारा का प्रयोग करते हुए मुख्यमंत्री की सलाह से माननीय श्री सुशील कुमार मोदी जी से अनुरोध है कि कृपया मंच पर शपथ ग्रहण के लिए पधारे तथा महामहिम के समक्ष पद एवं गोपनीयता की शपथ लें। मैं सुशील कुमार मोदी ईश्वर की देता हूँ कि मैं विधि के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं सुशील कुमार मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय बिहार राज्य के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। तेव्हा भाजपच्या सुशील मोदी यांनी शपथ घेतलेल्या मंत्रिपदाची ते उपमुख्यमंत्री असणार आहेत। तेव्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्रीपदी आता सुशील मोदी असणार आहेत। सुशील मोदींनी आता मंत्रिपदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे। एनडीएचं सरकार जे आहे ते बिहारमध्ये आलेलं आहे। काल जेव्हा या सगळ्या संदर्भात पहिल्यांदा राजीनामा दिला नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा, त्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडत गेल्या त्या विद्युत वेगाने घडल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्या पद्धतीनं मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं सरकारमधून बाहेर पडल्याबरोबर आणि त्यानंतर भाजपनं लगेच पाठिंबा दिला, रात्रभर सगळ्या बैठका सुरू होत्या, तिकडे राजद आक्रमक झालं, त्यांनी राज्यपालांच्या घरावर मोर्चा नेला, त्या ठिकाणी त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली। हे सगळं घडत असताना पुन्हा हा जो शपथविधी सोहळा आहे तो संध्याकाळी होणार असं सांगितलं गेलं, पण त्याची वेळ बदलली गेली आणि पुन्हा हा जो शपथविधी आहे तो अगदी 10 वाजताच या ठिकाणी ठेवण्यात आला। कायदेशीर पेच कुठलाही निर्माण होऊ नये या सगळी काळजी आहे ती सगळी काळजी घेतली गेली। दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, शपथविधी पूर्ण झालेला आहे, तर पुढे काय घडणार? विलास, ज्या संधीची खरं तर नितीश कुमार वाट पाहत होते, म्हणजे 2015 मध्ये जेव्हा हे सरकार बनलेलं होतं लालूंसोबत, तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासूनच बिहारमध्ये चर्चा सुरू होती की हे सरकार किती दिवस टिकणार, कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं, शिवाय बिहारमधले जे आकडे होते त्याच्यावरून हे स्पष्ट होतं की नितीश आणि भाजप यांना एकत्र येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे। काल अखेर तो मुहूर्त नितीश कुमार यांनी साधला। सीबीआयचे जे छापे पडत होते लालू यांच्यावरती, त्याचं निमित्त करत त्यांनी भाजपची साथ सोडली आणि अवघ्या 18 तासांच्या आत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे। खरं तर 20 महिन्यांपूर्वी मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी लालूंसोबतचं वैर सगळं बाजूला ठेवत ते एकत्र आलेले होते। मात्र 20 महिन्यांच्या काळामध्ये असं नेमकं काय झालं की मोदींमध्ये त्यांना मित्रत्वाची झलक दिसू लागली आणि लालू त्यांना शत्रू वाटू लागले, याचं उत्तर खरं तर कोणालाच न कळण्यासारखं आहे। अगदी 4 वर्षांपूर्वी जेव्हा भाजपनं मोदी यांना पंतप्रधान पदाचं उमेदवार जाहीर केलं होतं, तेव्हापासूनच नितीश कुमार
मोदी यांना अगदी पाण्यामध्ये पाहत होते आणि त्यांनी तेव्हा भाजपची साथ सोडून जितनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदी नेमलेलं होतं आणि हे सगळं करून शेवटी ते सेक्युलरवाद्यांचा एक नवा चेहरा म्हणून समोर येत होते. 2019च्या निवडणुकीची जेव्हा सगळेजण चर्चा करत होते तेव्हा त्यांना मोदींच्या विरोधातला सगळ्यात सक्षम चेहरा कुठला दिसत असेल तर तो नितीश कुमार यांचा. कारण जे इतर दोन चेहरे आहेत राहुल गांधी आणि केजरीवाल यांची पंजाबनंतर चांगलीच पिछेहाट झाली, त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आणि ते काहीसे दिल्लीपुरते सीमित झालेले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल अधिक बोलायला नको, अजून काँग्रेससुद्धा त्यांना पक्षाचा अध्यक्ष नेमायला तयार नाही आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नितीश कुमार हे खऱ्या अर्थानं एक प्रमुख विरोधक होते आणि त्यांच्याच चेहऱ्यावरती खरं तर मोदी विरोधकांची एकत्रित मोड बांधणं शक्य झालं असतं. मात्र तेच नितीश कुमार बाजूला करण्यामध्ये भाजपच्या चाणक्यांना यश आलेलं आहे आणि एक प्रकारे कालचे जे सगळं नाट्य आहे ते बिहारमध्ये जरी असलं तरी त्याचे परिणाम 2019मध्ये नक्कीच दिसू शकतात आणि 2019च्या दृष्टीनं भाजपनं आपली वाट सोपी करून घेतली आहे का अशा पद्धतीची चर्चा देखील दिल्लीमध्ये सुरू आहे. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे, नितीश कुमार यांच्या जाण्यामुळे जे काठावरचे पक्ष आहेत ज्यांना कुठेतरी असं वाटतंय की जर मोदींचीच सत्ता राहणार असेल देशामध्ये तर आपण एनडीएमध्ये जायला काय हरकत आहे. अनेक पक्षांची नावं घेता येतील ज्याच्यामध्ये खरं तर महाराष्ट्रातले सुद्धा काही पक्ष आहेत. तर या पक्षांची कुठेतरी एक नवी चाल जी आहे ती नितीश कुमार यांच्यानंतर पाहायला मिळू शकते आणि एनडीए आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टीनं भाजप पुढच्या काही काळामध्ये इतर राज्यामध्ये देखील असा प्रयोग करणार का याची देखील चर्चा सुरू आहे. विलास. प्रशांत, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून माहिती घेत राहू, पण या अनेक प्रश्न राजकीय निर्माण झालेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता येणाऱ्या काही घडामोडींतून मिळतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.